नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला हिवाळ्यात स्पेशल मेथीचे लाडू बनवून दाखवणार आहे. आणि या लाडूमध्ये तुम्ही जास्त मेथ्या जरी वापरल्या ना तरीसुद्धा हे लाडू अजिबात कडू नाही होणार. खास पद्धतीने मी बनवणार आहे. ती खास पद्धत काय आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा. माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर रेसिपी बनवायला घेऊया. मेथीचे लाडू. आता इथे मेथीचे लाडू बनवण्यासाठी मी काही साहित्य घेतलेलं आहे. इथे 1 वाटी मी डिंक घेतला आहे. हा 1 कप मी मेथ्या घेतल्या आहेत. 250 ग्रॅम मी खोबरं घेतलं आहे. 50 ग्रॅम मी खारका घेतल्या आहेत. थोडेसे अंजीर, थोडेसे टरबूजाच्या बिया आणि मनुके, काजू बदाम आणि जवस आणि आळीव, गूळ, थोडे तीळ घेणार आहे. तर मी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे नंतर. तर आता इथे कढई ठेवायची आहे गॅसवर. त्यामध्ये आपल्याला मेथ्या भाजून घ्यायच्या आहेत आणि ज्या कपाने मी मेथ्या घेतल्यात तोच कपभर तूप घ्यायचा आहे. आता एवढ्याच तुपामध्ये हे लाडू बनवून रेडी होणार आहे. आणि तुम्ही याच्यापेक्षा जास्त मेथ्या घेतल्या ना तरीसुद्धा हे लाडू कडू होणार नाहीत. तर खास पद्धत आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आता इथे ह्या मेथ्या छान भाजून घ्यायच्यात थोडं तूप टाकून. आता अशा प्रकारे आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे. आता याच कढईमध्ये थोडंसं वापस तूप टाकून खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता सर्व थोडं थोडं तूप टाकून भाजून घ्यायचं आहे. आणि हे लाडू अजिबात कडू होणार नाहीत. अशा प्रकारे जर तुम्ही लाडू बनवले ना तर अजिबात कडू होणार नाही. आता मेथीचे लाडू कसे बनवायचे सर्वांनाच माहिती आहे, पण तुम्ही या पद्धतीने बनवा. बघा, बनवून एकदा बघा आणि खाऊन बघा. तर अजिबात कडू न होणारे घरातील सर्वजण मागून मागून खातील अशा प्रकारे लाडू. आता इथे मी थोडेसे अंजीर भाजून घेतलेत आणि लगेच आपल्याला इथे जवस भाजून घ्यायचं आहे. जवस छान तडतडल्यानंतर लगेच जवस काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं साहित्य भाजून घ्यायचं आहे. ते इथे मी जवस काढून घेते. यानंतर याच्यामध्ये आपल्याला परत इथे आपण जेव्हा साहित्य भाजून घेतो ना त्यानंतर थोडीशी कढई पुसून घ्यायची. नाहीतर ज्या कढईमध्ये तूप असतं ना आपण साहित्य भाजलेलं असतं ना ते जळतं आणि त्याचा कडवटपणा लागतो. म्हणून प्रत्येक वेळी थोडी थोडी कढई पुसून घ्या. आता इथे मी तीळ टाकून घेतले आणि तीळ थोडे तडतडल्यानंतर याच्यात लगेच अळीव टाकून घेतला आहे. याच्यात तूप टाकून छान भाजून घ्यायचं आहे. आता हे छान भाजल्यानंतर याला काढून घ्यायचं आणि दुसरं साहित्य भाजून घ्यायचं आहे. आता इथे मी टरबूजाच्या बिया याच्यातच टाकून घेत आहे. अळीव आणि तीळमध्ये आणि मनुके हे सर्व आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे. म्हणून एकत्र भाजलं तरी चालतं किंवा तुम्हाला वेगवेगळं भाजायचं असेल तर वेगवेगळं भाजू शकता. तर इथे थोडं मी तूप टाकून घेतले आणि परत याला भाजून घेतलं. याला भाजल्यानंतर याला काढून घ्यायचं आहे. परत कढई पुसून घ्यायची आहे आणि बाकीचं साहित्य भाजून घ्यायचं आहे. आता इथे मी परत थोडंसं तूप टाकून इथे खारका भाजून घेत आहे. आता या खारकांना मी फोडून घेतल्यात, बिया काढून टाकल्यात आणि बारीक कापून घेतलं आहे, कारण याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. आता यानंतर लगेच काजू बदाम छान असे भाजून घ्यायचे आहेत. काजू बदामला छान कलर चेंज झाला पाहिजे. तर आपल्याला जेव्हा आपण लाडू खातो ना तेव्हा याचा क्रंच पण आपल्या दाताखाली येतो आणि लाडूला अजून टेस्ट येते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. याच्यात अजून ड्रायफ्रूट्स वाढवायचे तर वाढू शकता किंवा याच्यातील काही ड्रायफ्रूट्स नसतील आवडत तर तुम्ही स्किपही करू शकता. आता इथे तुम्ही अक्रोड पण घेऊ शकता, पिस्ता घेऊ शकता, चारोळी घेऊ शकता. आता हे भाजल्यानंतर हे काढून घ्यायचं. परत थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि याच्यात भाजून घ्यायचं आहे डिंक. आता डिंक छान भाजल्यानंतर काढून घ्यायचा आहे, फुगतो हा डिंक छान. तर इथे मी हा डिंक पण तळून घेणार आहे छान आणि याला काढून घेणार आहे. आणि इथे आता सर्व साहित्य मी ताटात, मोठ्या ताटात घ्यायचं आहे कारण याला थंड करून वाटून घ्यायचं आहे. आपल्याला गरम नाही वाटायचं आहे, थंड करायचं नंतर वाटायचं आहे. बघू शकता इथे डिंक पण मी तळून घेतला आहे. डबल झालेला आहे डिंक. 1 वाटी घेतलेला 2 वाटी झाल्या तळल्यानंतर. आता हे साहित्य सर्व छान थंड करून घ्यायचं आणि वाटून घ्यायचं आहे. आता इथे मी सर्व थोडं थोडं करून वाटून घेणार आहे. तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल मिक्सरचं तर तुम्ही मोठ्या भांड्यातही वाटू शकता किंवा असं छोट्या भांड्यात थोडं थोडं करून वाटू शकता. इथे खारीक, काजू बदाम सर्व साहित्य मी वाटून घेत आहे. तर अजून ती खास पद्धत मला मेथीचे लाडू कडू नाही होण्यासाठी खास पद्धत आहे. तर रेसिपी नक्की पूर्ण बघा, मी सांगणार आहे पुढे. तर इथे मी सर्व साहित्य आता वाटून घेणार आहे आणि या मोठ्या ताटात मी घेतलेलं आहे, बघू शकता. आता इथे हे खोबरं ना थोडं जाडसर किसलेलं आहे कारण मी रेडीमेड किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही घरी किसून घेऊ शकता. तर इथे मी ना त्याला पण थोडंसं बारीक करून घेतलं. तर डिंक पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. डिंक पण मी बारीक घेतलेला आहे. सर्व साहित्य आता आपल्याला इथे एका मोठ्या ताटात घ्यायचं आहे. आता मेथ्या बाकी आहेत वाटायच्या आणि जे अंजीर आहेत ना ते मिक्सरमध्ये नाही वाटल्या जात, मी बघितले वाटून. तर आपण त्याला ना कापून टाकणार आहोत. कट करायचे बारीक नंतर टाकायचे आहेत. आता इथे मी सर्व मेथ्या वाटून घेणार आहे.
पावडर करून घ्यायचं आहे याला आपल्याला. आणि इथे मी सर्व वाटून घेतले. आता इथे कढई ठेवली पुसून आणि यामध्ये मी हे बाकीचं उरलेलं तूप टाकून घेतले. बघू शकता मी 1 कप तूप घेतलं तर अर्धा कप आपल्याला भाजायला लागलं. आणि या अर्धा कप उरले ना, आता याला कढईत टाकायचं आणि हे मेथीचं पावडर याच्यात छान भाजून घ्यायचं आहे. आता मी म्हटलं होतं ना की खास पद्धत आहे ज्याने हे लाडू कडू होणार नाहीत. तुम्ही कितीही मेथ्या घातल्या याच्यात तरी हे लाडू कडू होणार नाहीत. तर ती खास पद्धत हीच आहे की आपल्याला ही मेथीची पावडर आहे ना या तुपामध्ये छान परतून घ्यायची आहे. तर आपण काय करतो, गुळाचा पाक वगैरे करतो. तर मी काय करणार आहे, तर व्हिडिओ बघा तुम्ही, व्हिडिओत मी दाखवते काय करणार आहे. तर इथे काय करायचं आहे, ह्या मेथ्यांना 5 ते 6 मिनटं आपल्याला या तुपामध्ये मंद आचेवर छान भाजून घ्यायच्या आहेत. तर याच्याने काय होईल, या मेथ्याचा कडूपणा पूर्ण निघून जातो. आणि याच्यातच नंतर आपल्याला हा गूळ टाकून घ्यायचा आहे. आता याच्यात पाणी, तूप अजून वगैरे काहीही टाकायचं नाही. आता आपल्याला इथे ना मिक्स करत राहायचं आहे. गॅसची फ्लेम मंद ठेवायची, नाही तर खाली जळू शकते. याच्यासाठी तुम्ही जाड बुडाची कढई घेऊ शकता. आता इथे किंवा असेही घेऊ शकता, पण गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे. आता इथे ना मिक्स करायचे कपड्याने धरून. आता इथं बघू शकता, इथं छान मेल्ट झालेला आहे गूळ या मेथ्यामध्ये. आता मेथ्या पण या गुळामध्येच आहे. असं केल्याने काय होतं, मेथ्याचा कडवटपणा आहे ना तो निघून जातो आणि गूळ मेथ्यामध्ये मुरल्यानंतर त्या मेथ्याचा कडवटपणा कमी होतो आणि हे मेथीचे लाडू अजिबात कडू होत नाहीत. आता इथे काय करायचं, हे गरम असतानाच आपल्याला याच्यात ओतून घ्यायचं. म्हणून मी ती कढई साईडला ठेवली आहे आणि इथे हे सगळं साहित्य मी मिक्स करून घेतलेलं आहे वाटलेलं. आता कपड्याने धरून सावधगिरी बाळगायची आहे, कारण हे मिश्रण खूप गरम असतं. तर हे गरम गरम आपल्या हातावर जर पडलं तर आपला हात पोळू शकतो आहे. म्हणून आपण कपड्याने धरायचे आणि सावधगिरीने या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं हे सर्व मिश्रण. आणि हे जे बाकीचं राहिलं ना ते पण मी याच्यात घेणार आहे उंथण्याने किंवा चम्मचने. आता जे राहिलं आहे कढईमध्ये ते पण मी घेते असं. आणि जे खाली लागलेलं असतं ते चम्मचने काढून घ्यायचं आणि पूर्ण या मिश्रणमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे मेथीचे लाडू जर बनवले ना, कडू होणार नाहीत आणि सर्वजण खातील. आता हे सर्व मी याच्यामध्ये उंथण्याने, काही चम्मचने, काही कढईमधलं मी सर्व मिश्रण मेथ्याचं आणि गुळाच्या याच्यात टाकून घेतलं आहे. आणि हे सर्व मिक्स करायचं आपल्याला. हे थोडंसं कोमट होईपर्यंत या उंथण्याने मिक्स करायचं. नंतर थोडं कोमट झालं की हाताने मिक्स करायचं. सर्व एकजीव करून घ्यायचं, म्हणजे सर्व साहित्य मिसळून घ्यायचं आहे. आणि नंतर याचे लाडू करण्यासाठी हे मिश्रण रेडी होईल. आता जे कढईला लागलेलं आहे थोडंसं ते मिश्रण, ते मी चम्मचने काढून घेतलेलं आहे, बघू शकता. तर इथे या उंथण्याला लागलेलं पण मी सर्व काढून घेत आहे आणि परत हाताने छान मिक्स करून घेणार आहे. हे थोडंसं गरमच असतं, तर सावधगिरीने करा याला. तर मी चम्मचने याला छान असं मिक्स करते. आता छान मिक्स करून याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. बघू शकता हे झालेलं आहे, थोडंसं कोमट झालेलं आहे. आता मी याला परत थोडं मिक्स करणार आहे आणि लगेच याचे लाडू वळायला घेणार आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की याचे लाडू वळल्या जात नाही, तर तुम्ही काय करा, याला थोडं मिक्सरच्या भांड्यात फिरवा. मिक्सरच्या भांड्यात फिरवल्याने काय होईल, मिक्सरच्या भांड्यात आपण जेव्हा हे मिश्रण फिरवतो तेव्हा याच्यात उब निर्माण होईल आणि त्या उबीने हे लाडू छान वळल्या जातात, बांधल्या जातात. तर तुमचे जर लाडू अशा प्रकारे जर बांधल्या जात नसतील तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात फिरूनही बांधू शकता. पण मी तुम्हाला असेच बांधून दाखवते. थोडंसं गरम असतानाच बांधून घ्यायचेत लाडू, बांधल्या जातात, बघू शकता. आता थोडं थोडं मिश्रण घ्यायचं हातावर आणि प्रत्येक वेळेला याला मिक्स करत बांधायचेत लाडू, कारण खाली गरम असताना वरती थंड होतं ना, त्यामुळे मिक्स करायचं आणि बांधायचं. आणि जर वळल्याच जात नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं फिरून घ्यायचं, नंतर लाडू बांधून घ्यायचे. बघू शकता मी असे सर्व लाडू आता याचे करून घेणार आहे. हे बघा किती छान दिसत आहे लाडू. तर आता मी सर्व लाडू असेच करणार आहे. आता हे मेथीचे लाडू ना अजिबात कडू झालेले नाहीत. मी थोडंसं खाऊन बघितलं आहे. तर तुम्ही अशा प्रकारे जास्त मेथ्या वापरूनही लाडू बनवू शकता. आता अजिबात कडू होणार नाहीत लाडू आणि सर्वजण खातील. आता इथे मी सर्व लाडू असेच करून घेणार आहे. बघू शकता किती छान दिसत आहे. आता मी इथे सर्व लाडू करून घेतलेत, बघू शकता छान झालेले आहेत. तर ही मेथीच्या लाडूची रेसिपी बनवून रेडी झालेली आहे. अजिबात कडू न होणारे मेथीचे लाडू रेसिपी. तर माझी ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय, जय महाराष्ट्र. आता एवढ्यामध्ये ना एवढे लाडू झालेले आहेत, बघू शकता.